वस्तुनिष्ठ ठराव कधी पास झाला? वस्तुनिष्ठ ठराव 22 जानेवारी 1947 साली पास झाला. वस्तुनिष्ठ ठराव कधी पास झाला? वस्तुनिष्ठ ठराव 22 जानेवारी 1947 साली पास झाला. जनहित याचिकेचे जनक कोणाला म्हणतात? जनहित याचिकेचे जनक पी.एन. भगवती यांना म्हणतात. जनहित याचिकेचे जनक कोणाला म्हणतात? जनहित याचिकेचे जनक पी.एन. भगवती यांना म्हणतात. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण झाले? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे झाले. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण झाले? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे झाले. संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना संसदेद्वारे केली जाते. संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना संसदेद्वारे केली जाते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर होते. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी हे होते. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी होते. कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती होती? कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 389 आहे. कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेची सदस्य संख्या कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 389. घटना दुरुस्ती प्रक्रिया कोठून घेतली आहे? घटना दुरुस्ती प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेतून घेतली आहे. घटना दुरुस्ती प्रक्रिया कोठून घेतली आहे? घटना दुरुस्ती प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेतून घेतली आहे. संविधान बनवताना संविधानात किती वेळापत्रके होते? संविधान बनवताना संविधानात 8 वेळापत्रके होती. संविधान बनवताना संविधानात किती वेळापत्रके होती? संविधान बनवताना संविधानात 8 वेळापत्रके होती. कोणाच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्ये जोडली गेली आहे? सरदार स्वरण सिंग यांच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्ये जोडली गेली आहे. कोणाच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्ये जोडली गेली आहे? सरदार स्वरण सिंग यांच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्ये जोडली गेली आहेत. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादीची कल्पना कोठून घेण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादीची कल्पना ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादीची कल्पना कोठून घेण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादीची कल्पना ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेण्यात आली आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोठून घेण्यात आली आहे? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य सोव्हिएत संविधानातून म्हणजेच USSRमधून घेण्यात आली आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोठून घेण्यात आली आहे? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य सोव्हिएत संविधानातून म्हणजेच USSRमधून घेण्यात आली आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने 10वी अनुसूची जोडली गेली आहे? 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती करून 10वी अनुसूची जोडली गेली आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने 10वी अनुसूची जोडली गेली आहे? 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती करून 10वी अनुसूची जोडली गेली आहे. भारतीय संविधानातील अनुसूचीची संख्या किती आहे? भारतीय संविधानातील अनुसूचींची संख्या 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. भारतीय संविधानातील अनुसूचींची संख्या किती आहे? भारतीय संविधानात 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन कसे केले गेले आहे? पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन 11व्या वेळापत्रकानुसार केले गेले आहे. पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन कुठे केले गेले आहे? पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन 11व्या वेळापत्रकात केले गेले आहे. कोणत्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे? 8व्या अनुसूचीच्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे. कोणत्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे? 8व्या अनुसूचीच्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे. 92व्या घटना दुरुस्तीने कोणती भाषा जोडल्या गेल्या आहेत? 92व्या घटना दुरुस्तीने बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली या भाषा जोडल्या गेल्या आहेत. 92व्या घटना दुरुस्तीने कोणत्या भाषा जोडल्या गेल्या आहेत? 92व्या घटना दुरुस्तीने बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली या भाषा जोडल्या गेल्या आहेत. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन कोणते? केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन 7वी अनुसूची आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन कोणते? केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन 7वी अनुसूचित आहे. अवशिष्ट शक्ती कोठून घेतल्या आहेत? अवशिष्ट शक्ती कॅनडाच्या संविधानातून घेतली आहे. अवशिष्ट शक्ती कोठून घेतल्या आहेत? अवशिष्ट शक्ती कॅनडाच्या संविधानातून घेतली आहे. 7व्या अनुसूचीमध्ये कोणत्या प्रकारच्या वेळापत्रकांचे वर्णन केले गेले आहे? 7व्या अनुसूचीमध्ये केंद्रीय सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या वेळापत्रकांचे वर्णन केले गेले आहे. 7व्या अनुसूचीमध्ये कोणत्या प्रकारच्या वेळापत्रकांचे वर्णन केले आहे? 7व्या अनुसूचीमध्ये केंद्रीय सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या 3 वेळापत्रकांचे वर्णन केले गेले आहे.
7व्या अनुसूचीमध्ये कोणत्या प्रकारच्या वेळापत्रकांचे वर्णन केले गेले आहे? 7व्या अनुसूचीमध्ये केंद्रीय सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या वेळापत्रकांचे वर्णन केले गेले आहे. 7व्या अनुसूचीमध्ये कोणत्या वेळापत्रकांचे वर्णन केले आहे? 7व्या अनुसूचीमध्ये केंद्रीय सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या वेळापत्रकांचे वर्णन केले आहे. अवशिष्ट शक्ती कोठून घेतल्या आहेत? अवशिष्ट शक्ती कॅनडाच्या संविधानातून घेतली आहे. अवशिष्ट शक्ती कोठून घेतल्या आहेत? अवशिष्ट शक्ती कॅनडाच्या संविधानातून घेतल्या आहेत. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन 7व्या अनुसूचीनुसार आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन. केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे विभाजन 7व्या अनुसूचीनुसार आहे. 92व्या घटनादुरुस्तीने कोणत्या भाषा जोडल्या आहेत? 92व्या घटनादुरुस्तीने बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली या भाषा जोडल्या आहेत. 92व्या घटनादुरुस्तीने कोणत्या भाषा जोडल्या आहेत? 92व्या घटनादुरुस्तीने बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली या भाषा जोडल्या गेल्या आहेत. कोणत्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे? 8व्या सूचीच्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे. कोणत्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे? 8व्या अनुसूचीच्या वेळापत्रकात 22 भाषांचा उल्लेख आहे. पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या वेळापत्रकात केले आहे? पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन 11व्या वेळापत्रकात केले आहे. पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या वेळापत्रकात केले आहे? पंचायती राज व्यवस्थेचे वर्णन 11व्या वेळापत्रकात केले आहे. भारतीय संविधानातील अनुसूचींची संख्या किती आहे? भारतीय संविधानात 25 भाग आणि 12 अनुसूची आहे. भारतीय संविधानातील अनुसूचींची संख्या किती आहे? भारतीय संविधानात 25 भाग आणि 12 अनुसूची आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने 10वी अनुसूची जोडली गेली आहे? 1985मध्ये 52व्या घटनादुरुस्तीनुसार 10वी अनुसूची जोडली गेली आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने 10वी अनुसूची जोडली गेली आहे? 1985मध्ये 52वी घटनादुरुस्ती करून 10वी अनुसूची जोडली गेली आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोठून घेण्यात आली आहेत? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य सोव्हिएत संविधानातून म्हणजेच USSR कडून घेण्यात आली आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोठून घेण्यात आली आहे? भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य सोव्हिएत संविधानातून म्हणजेच USSR कडून घेण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादींची कल्पना कोठून घेण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादींची कल्पना ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादींची कल्पना कोठून घेण्यात आली आहे? भारतीय संविधानातील समवर्ती यादींची कल्पना ऑस्ट्रेलियाच्या संविधानातून घेण्यात आली आहे. कोणाच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्य जोडली गेली आहे? सरदार स्वर्ण सिंग यांच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्य जोडली गेली आहे. कोणाच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्य जोडली गेली आहे? सरदार स्वर्ण सिंग यांच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्य जोडली गेली आहे. संविधान बनवताना संविधानात किती वेळापत्रके होते? संविधान बनवताना संविधानात 8 वेळापत्रके होती. संविधान बनवताना संविधानात किती वेळापत्रके होते? संविधान बनवताना संविधानात 8 वेळापत्रके होती. घटना दुरुस्ती प्रक्रिया कोठून घेतली आहे? घटना दुरुस्ती प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेतून घेतली आहे. घटना दुरुस्ती प्रक्रिया कोठून घेतली आहे? घटना दुरुस्ती प्रक्रिया दक्षिण आफ्रिकेतून घेतली आहे. कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 389 आहे. कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? कॅबिनेट मिशनमध्ये संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 389 आहे. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष HC मुखर्जी होते. संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष HC मुखर्जी होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर होते. संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना संसदेद्वारे केली जाते. संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना संसदेद्वारे केली जाते. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण झाले? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण झाले? संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. जनहित याचिकेचे जनक कोणाला म्हणतात? जनहित याचिकेचे जनक PN भगवती यांना म्हणतात. जनहित याचिकेचे जनक कोणाला म्हणतात? जनहित याचिकेचे जनक PN भगवती यांना म्हणतात. वस्तुनिष्ठ ठराव कधी पास झाला? वस्तुनिष्ठ ठराव 22 जानेवारी 1947 साली पास झाला. वस्तुनिष्ठ ठराव कधी पास झाला? वस्तुनिष्ठ ठराव 22 जानेवारी 1947 साली पास झाला.